ह्या ट्रेकिंग क्षेत्रामध्ये येण्यासाठी अजूनही कुठला एंट्री बॅरियर नाहीये. तो नसला पाहिजे, कारण हा मुक्त छंद आहे हं. प्रत्येकासाठी. पण पूर्वी काय व्हायचं, की पूर्वी ज्यावेळेला तुम्हाला एखादा गड बघायचा आहे, एखाद्या किल्ल्यावर जायचंय किंवा ट्रेकला जायचंय, तर या क्षेत्रामध्ये कोणाचं तरी बोट धरून तुम्ही उतरणं अपेक्षित बरोबर. होतं. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं, की एक बरेचसे ट्रेकिंगला पुण्या-मुंबईमध्ये होते. आहेत अजूनही, की जे पूर्वापार चालत आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला एक काय म्हणतो आपण, बैठक असलेली लोकं होती त्या बरोबर. सगळ्यांमध्ये, की ज्यांचं बोट धरून तुम्ही गड-किल्ले फिरायचा, ते तुम्हाला त्या वास्तू समजावून सांगायचे, तो भूगोल समजावून सांगायचे, इतिहास समजावून सांगायचे, ऐतिहासिक महत्त्व त्याचं भरपूर होतं. पण प्रॉब्लेम असा झाला, की हळू-हळू जसं हा सोशल मीडियाचा मी प्रादुर्भाव म्हणेन त्याला, तो वाढायला लागला. तर तो वाढायला लागल्याच्या नंतर खूप न्यूबीजची या फील्डमध्ये एंट्री झाली, व्हिच इज अ गुड थिंग, नाही असं नाहीये. पण आपण एखाद्या ग्रुपला तुम्ही ज्यावेळेला गड किल्ल्यांवर घेऊन जाता, त्यावेळेला त्या ग्रुपच्या ग्रूमिंगची सुद्धा तुमच्यावर जबाबदारी असते. उदाहरणार्थ असं आहे, की एखाद्या तुम्ही समजा रायगडला जायला निघालात, तर तुम्ही रायगडला फक्त नेऊन आणणं हे फक्त तुमचं काम नसतं. बरोबर. त्याच्याबद्दल एक सखोल अभ्यास, माहिती सांगणं, मग एखादा एक्सपर्ट बरोबर असेल किंवा तुम्ही स्वतः सांगणं वगैरे, वगैरे. तर या सगळ्यामध्ये या सगळ्याच्या थ्रू लोकांना तुम्ही एज्युकेट करू शकता किंवा लोकांना तुम्ही या फील्डची गोडी लावू शकता. पूर्वी हे खूप आवडीने केलं जायचं, कारण ट्रेकिंग हा व्यवसाय म्हणून बघितला जायचा नाही. तो एक छंद हं. म्हणून बघितला जायचं आणि त्याच्यामुळे लोकं मोर पॅशनेटली ह्याच्याकडे बघायचे. आता ज्यावेळेला या छंदाचं रूपांतर व्यवसायामध्ये झालं, तर त्याच्यात काही खरं तर चूक नाही, कारण हा व्यवसायाचा एक भाग आहे. प्रत्येकाला तो व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. पण जी मूल्य होती ती कुठेतरी कॉम्प्रोमाईज झाली, ती कुठेतरी बदलली आणि प्युअरली फक्त मला ह्या वीकेंडला एवढा पैसा कमवायचा आहे, ह्याच्यामुळे कुठलेही नियम फॉलो न करता किंवा निसर्गाचा अनादर करून किंवा कुठल्याही प्रकारे त्याला आपण असं म्हणू, की एक साचेबद्धता जी होती पूर्वी, हं. तर ती आता उरली नाही.